बघा भक्तांनो, या ठिकाणी आम्ही माधव बांगर फॅमिली आणि कीर्तनकार फॅमिली आणि तसेच जागृत फॅमिली या ठिकाणी आलेले आहेत आणि या जंगलामध्ये शिवशंभो कोंडेश्वर महादेव संस्थान जनुना या ठिकाणी आलेले आहेत. भलं मोठा जंगल, या जंगलाच्या दऱ्याखोऱ्याच्या कपारीच्या ठिकाणामध्ये महादेवाचं वास्तव्य, अतिशय निसर्गरम्य ठिकाण. 24 बाजूना पाण्याचा झुळझुळाट आणि लहान मुलं या ठिकाणी आल्यानंतर पसारे सर, आपण या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं आपल्याला सांगा. तर या ठिकाणी आल्यानंतर असं मला प्राचीन अवस्थेत असल्यासारखं वाटलं जंगलात फिरायला आल्यानंतर. आणि इथं आल्यानंतर जो सुखद अनुभव आहे, थंडगार वातावरण आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जंगलात येण्याचा योग म्हणजे खरंच सुखद अनुभव आहे आणि हे सर्व आपल्यामुळे शक्य झालं. यासाठी मी आपला आयुष्यभर ऋणी राहीन. बरं कितना सर, या कोंडेश्वर संस्थान जनुना या ठिकाणी येऊन आपल्या काय भावना आहेत? मला तर वाटते सर्व शंकर महादेव एखाद्या जंगलातच जाऊन बसले. हो का? इथं आल्यानंतर असा अनुभव आला की येताना गाड्या तर आम्हाला वरच ठेवायला लागल्या आणि सर्व फॅमिली पैदल खाली आलो आम्ही. बरं. आल्यानंतर बरेच जंगल होतं आणि दर्शन वगैरे घेतले आणि आता निवांत आम्ही बसलेलो आहोत सध्या. नंतर डब्बा पार्टी आमच्या होणारच आहे. या ठिकाणी महादेवाचे परमभक्त दुसरे अमोल रजाने सर हेही महादेवाच्या भेटीसाठी जवळपास 50 किलोमीटरचं अंतर कापून पायी या ठिकाणी आलेले आहेत. तर यांचं काय प्रतिक्रिया आल्यानंतर आपल्याला थकवा जाणवला का या ठिकाणी? अजिबात थकवा जाणवलेला नाही आहे. ओम नमः शिवाय. धन्यवाद. अशा प्रकारे जसं भक्तगण या ठिकाणी आहेत, तशाच महादेवाच्या सेविका, परमभक्तिका या ठिकाणी आहेत. याही यांचं काय मत आपण जाणून घेऊ. महादेवाच्या संस्थानाला भेट देऊन आपल्याला नेमकं काय वाटलेलं आहे, आपली कोणाची प्रतिक्रिया या ठिकाणी असेल तर द्यावी. दर सोमवारी असं महादेवाच्या मंदिरात या. बरं. प्रतिक्रिया सौ कीर्तनकार मॅडम यांनी दर सोमवारी अशा निसर्गरम्य ठिकाणी येण्याची दिलेली आहेत. तसेच आमचे परमभक्त ज्यांच्या नावात महादेव आहे या तेही आलेले आहेत. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? अवश्य एकदा तरी आयुष्यात येऊन इथं म्हणजे पुसदवासियांनी आणि इथल्या परिसरातील लोकांनी या महादेवाचं दर्शन घेऊन इथल्या निसर्गाचा आनंद घ्यावा. आज राजूभाऊ जागृत यांच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने इथं दर्शनाचा लाभ झाला. याबद्दल जागृत परिवाराचे धन्यवाद. बघा, खूप असं निसर्गरम्य ठिकाण दऱ्याच्या ठिकाणी आहे. चला तर प्रत्यक्ष आपण या ठिकाणी महादेवाच्या दर्शन घेऊ. या ठिकाणी भव्य अशी मूर्ती, या मूर्तीकडे पाहून प्रसन्न चित्त आपल्याला वाटतं आहे. प्रत्यक्ष महादेव या ठिकाणी वास्तव करताना आपल्याला दिसतात आणि महादेवासोबत पार्वतीमाई यांचा देखील आहे. तर खूप असं प्राचीन आणि पुरातन मंदिर हे जंगलाच्या कपाऱ्यामध्ये आहेत. तसेच लहान मुलं देखील या ठिकाणी येऊन महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. तसेच एक नवीन भक्तिका संचिता जागृत, ती देखील या ठिकाणी बसून खूप असा झुल्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. तर संचिताबाई, बघ तुला या ठिकाणी येऊन कसं वाटतंय? मजा येत आहे? वा, खूप छान. भव्य दिव्य असं मंदिर, या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवाचा वास दिसतोय. खूप छान प्रकारे इथं देवाची सजावट केलेली आहे आणि या ठिकाणी खूप शांततामय वातावरण वाटतं आहे. तर जर आपल्याला या ठिकाणी शांतता पाहिजे असेल तर अवश्य या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी या कोंडेश्वर संस्थान जनुना याला भेट देऊ शकता. आणि तसेच खूप असं मनोरम्य असं देवाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला लाभतं आहे. तर प्रत्यक्ष शिवभगवान या ठिकाणी वास्तव्यात असल्याचं आपल्याला जाणीव होत आहे. तर बघ, अशा प्राचीन अशा मंदिरामध्ये आणि निसर्गरम्य अशा सानिध्यामध्ये या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे. तर या मंदिराच्या बाजूलाच खूप मोठा असा नदीसारखा प्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. खूप घनदाट जंगल आहे. या जंगलाचं वातावरण आरोग्यदायी, प्रसन्न, मनमोहक
अशा विविध पद्धतीनं आपल्याला दिसतं आहे. तर बघा, धन्यवाद मित्रांनो. आपणही अशा ठिकाणी एक दिवस येऊन या ठिकाणाला भेट द्यावी आणि जास्तीत जास्त या कोंडेश्वर संस्थानाचा दर्शनाचा आपण लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद मित्रांनो. वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी तयारी करताना जागृत मॅडम, डांगर मॅडम आणि कीर्तनकार मॅडम. कीर्तनकार मॅडम विशेष सुविधा, मिरच्याची सुविधा केलेली आहे. या ठिकाणी साई कीर्तनकार, स्वराज जागृत, संचिता जागृत, खुशी बांगर, माधव बांगर, प्रवीण कीर्तनकार, विशाल नाही बा झाड अरे हे